परिवारावर आणि त्यांच्या स्वतःवर आपण निष्ठेने भक्तिभाव ठेवला पाहिजे. जे लोक गणेशाच्या सेवेमध्ये तत्पर असतात, गणपतीची सेवा करत असताना अनेक लोकांना असं वाटत असतं की गणपतीची सेवा नेमकी कशी करावी. काही घरामध्ये तर गणपतीला इतकं पुत्र म्हणून महत्व आहे की जर एखाद्या घरामध्ये एखादी गृहिणी, एखादी माता गर्भवती असेल तर तिचं बाळ होऊन त्याचा व्यवस्थित बारसं वगैरे होईपर्यंत 2 महिने 3 महिने असं गणपतीत ठेवतात. तर काही घरामध्ये अशा प्रकारचे 1-2 वेळ प्रसंग आले तर 3ऱ्या वर्षापासून दरवर्षी या वर्षीचा गणपती ठेवायचा, दुसऱ्या वर्षीच्या गणपतीचं विसर्जन करायचं, पुन्हा 3ऱ्याचं विसर्जन करायचं. अशा पद्धतीने वर्षानुवर्षे घरामध्ये गणपती ठेवला जातो आणि त्याची अनन्य अशा प्रकारची सेवा केली जाते. वास्तविक पाहता जो मातीचा गणपती आहे, पार्थिव गणपती असं ज्याला म्हटलं जातं, तो गणपती फक्त 24 तासच ठेवला पाहिजे, त्यानंतर त्याचं विसर्जन केलं पाहिजे. परंतु श्रद्धेने लोक अशा प्रकारची कृती करताना दिसतात. अनेक घरामध्ये आपल्याला वर्षानुवर्षे गणपतीची पूजा होताना दिसते. तर धातूच्या मूर्तीमध्ये गणपती, श्री शिवपरमात्मा, श्री विष्णू, श्री देवी आणि सूर्य भगवंत अशा प्रकारचं पंचायतन पूजा सुद्धा सर्वत्र होताना दिसत असते. पंचायतन पूजा करत असताना पंचायतन पूजेचं महत्व अनेकांनी लक्षात घेतलं आहे आणि आपलं आराध्य दैवत कोणतं आहे, जे गणपती भक्त आहेत ते मध्यावर्ती गणपतीची पूजा करत असतात आणि आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या कोपऱ्यामध्ये इतर देवतांची पूजा करत असतात. जे शैव आहेत त्यांचे पिंड मध्ये असते आणि 4 कोपऱ्यामध्ये या इतर देवतांची पूजा असते. जे शक्तिप्रधान आहेत त्यांची देवी मध्ये असते. जे वैष्णव आहेत ते विष्णूची मूर्ती मध्यावरती ठेवतात आणि जे सूर्योपासक आहेत ते मध्ये कुंड किंवा सूर्य देवतेची पूजा करताना दिसतात. अशा प्रकारे पंचायत पूजा